खारीक खोबऱ्याचे पौष्टिक असे लाडू हिवाळ्यासाठी स्पेशलसाठी मी सामान घेतलं आहे. खोबरं, खारीक, बदाम, पिस्ते आणि काजू आणि थोडासा डिंक होता माझ्याकडे, तो डिंक घेतला आहे. आता आपण कढई ठेवली त्याच्यामध्ये टाकणार आहोत खोबरं, चांगलं भाजून घेणार आहोत आपण. A few moments later. असं बारीक गॅसवर छानपैकी असं खरपूस भाजून घेतलेलं आहे खोबरं. त्याच्यानंतर आपण खारीक छानपैकी अशी भाजून घेणार आहोत. लाल खारीक घेतलेली आहे, त्याच्यामध्ये घेतलं आपण साजूक तूप, त्याच्यामध्ये टाकणार आहोत डिंक चांगला भाजून घेणार आहोत तेलामध्ये. नंतर त्याच्यामध्ये टाकू काजू, बदाम, पिस्ते आणि सगळे एकत्र भाजून घेते तेलामध्ये. असं आपण बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला. आता त्याचे आपण करणार आहोत लाडू. त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून त्याच्यामध्ये करणार आहोत आपण लाडू. त्याच्यामध्ये थोडंसं साजूक तूप टाकणार आहोत आपण. छान टेस्ट येईल असं. ते गरम असल्यामुळे तूप त्याच्यामध्ये विरघळून जाईल असं. आणि हे मस्तपैकी असं मिक्स करून घेऊया. सगळ्याला मिक्स करून. A few moments later. हे बघा आपले झाले आता हे पौष्टिक लाडू तयार. हे बघा छोटे छोटे मुलांसाठी मी छोटेच हे केले. हे बघा 1 किलोचे आहेत हे लाडू.